मिळाले ना 15,000 कोटी रुपये. आणि 2 हेक्टरचे ताई बघा, हा एकनाथ शिंदे कधी आयुष्यात खोटं बोलला नाही, खोटं बोलणार नाही आणि जे जे बोलला ते करणार. डीबीटीने दिले, डीबीटी 15,000 कोटी विजय भाऊ. आणि दुसरी गोष्ट ऐका, दुसरी गोष्ट सततच्या पावसामुळे होणारं नुकसान कधी मिळत होतं ते आपण द्यायला लागलो. 1 रुपयामध्ये पीक विमा योजना आपण चालू केली, काही ठिकाणी त्याचे पैशाचं वाटप झालं. आज शेतकऱ्यांना प्रीमियम भरायचं, आम्ही त्यांचं संकट, त्यांची जबाबदारी आमच्यावर घेतली. अरे 6,000 रुपये केंद्र सरकारने मोदीजीने दिले, त्यात आणखी 6,000 रुपये कधी टाकले होते सरकारने? सांगतो तुम्हाला. अरे बाबा, हे कालचा विषय, त्याच्यामध्ये चांगलं ऐकायचं. 6,000 रुपये तुम्ही म्हणजे 12,000 रुपये. अध्यक्ष महोदय, हे जे खोटं बोलतात, उत्तर होऊ दे, उत्तर होऊ दे, उत्तर होऊ दे. खोटं बोला, विरोधी पक्ष नेते उत्तर होऊ दे, खाली बसा. नाही अध्यक्ष, हे बरोबर नाही, हे बरोबर नाही, हे बरोबर नाही. अरे तुम्ही ऐका विजय भाऊ. नाही, विरोधी पक्ष नेते बरोबर नाही. जरा खरं ऐकायची सवय ठेवा, खरं ऐकायची सवय ठेवा. खरं विजय भाऊ, तुम्ही माझे मित्र आहात. अरे खरं ऐकायची सवय ठेवा ना. नेहमी काय ते बाकी लोकांसारखं तुम्हाला पण लागलंय सवय, खोटं बोला पण रेटून बोला. अरे असं काय चालतं काय? वाहन नाही पण गुण लागला तुम्हाला. तुम्हाला चांगलं समजत होतो, आपले मित्र आहात तुम्ही. आणि म्हणून मी सांगतो तुम्हाला, हे सरकार, या सरकारने काल शेती पंपाचं पण बिल माफ करण्याची हिंमत दाखवली. अरे ऐका ना, हिंमत दाखवली. येतो आणि युवकांना पण 10,000 रुपये देण्याचं धाडस आम्ही केलं की नाही. आता तुम्ही एवढंच बघा, तुमचे लोक काही लोक काय म्हणतात, कुठून देणार? अरे आम्ही लोक सरकारमध्ये इथे आहोत, तुम्हाला त्यांच्या खात्यात डीबीटी गेल्यावर कळेल की नाही, डीबीटीने पैसे गेल्यावर कळेल की नाही. आणि 1 जुलै पासून लगेच लागू विजयराव, 1 जुलै पासून. आणि आमचे दादा जे बोलतात, GR काढला, दादा का वादा पक्का रहता है. GR वाचा. आणि हे बघा GR या हे घ्या. आणि म्हणून बघा, दूध का दूध, पाणी का पाणी, इथंच आहे. आता काय म्हणाले जयंतराव, क्या लोकसभा में चादर फट गई. अरे चादर फट गई कोणाची? मोदी साहेब तो प्रधानमंत्री बनले, तुम्ही फाटली कोणाची? अरे हरलेले पेढे वाटतात, हरलेले लोक पेढे वाटायला लागले येण्यासारखे. अरे काय. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही कशाला पेढे वाटताय? म्हणजे विरोधी पक्ष नेतापद मिळालं म्हणून कशाला? त्याला सांगा तरी. विजयराव तुम्ही त्यांना सांगा. अरे जंग पछाडलं तुम्ही, तरी मोदींना हटवू शकले नाही. हटवलं का? आणि आता तुम्हाला मी सांगतो, तुमचे काल ज्या आम्ही योजना सगळ्या केल्या, युवकांना, माझ्या भगिनींना, माझ्या ज्येष्ठांना, माझ्या शेतकऱ्यांना, सगळ्यांना केल्या. अरे मुलींना मोफत, वारकऱ्यांची योजना केली, मुलींना मोफत शिक्षण देण्याची हिंमत आम्ही केली. आता त्यामुळे तुमचे चेहरे काल पांढरे फटाक झाले होते सगळ्यांचे. बघितले ताई यांचे चेहरे ना मी बघत होतो बोलताना मीडियावर. विजयराव नव्हते तिकडे, त्यांची नावं घेत नाही कोण कोण होते. विजयराव नव्हते, त्यांना माहित आहे हे सरकारच्या विरोधात कसं बोलणार आपण, कारण सरकार देणारं सरकार आहे. त्यामुळे ते गेले निघून. आणि बाकी लोक होते, त्यांचे चेहरे मी बघत होतो. त्यांना वाटलं होतं एवढे या अधिवेशनामध्ये लोकसभेत थोड्या जादा जागा मिळाल्या, खोटं नरेटिव्ह पसरवून
फेक नरेटिव्ह पसरवून संविधान जाणार, मतं मिळाल्यानंतर ते एवढे फुगले होते की आता विधानसभा जिंकलीच म्हणून समजा. अरे काल आम्ही जाहीर केल्यानंतर सगळ्यांचं सुतक झालं होतं. सुपडा साप. आणि म्हणून मी सांगतो 2 वर्षामध्ये जे निर्णय आपल्या सरकारने महायुतीच्या घेतलेत त्याचा एक एक निर्णय वाचा, तुम्ही वाचा, बघा. आम्ही घेतलेले निर्णय त्याचं अंमलबजावणी केली आहे. अरे तुम्ही 2.5 वर्षामध्ये 3 सुप्रमा दिल्या होत्या जलसिंचनला, आम्ही 121 सिंचन दिले. 121. अरे विजयराव 121. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, नाही थांबा माझा ऐका पहिला, नंतर ऐकतो तुमचा. नाही, आणि म्हणून त्याला हिंमत लागते, त्याला हिंमत लागते. म्हणून तुम्हाला मी सांगतो, म्हणून आता हे पैसे आता बघितला, GR बघितला, GR बघितला तुम्ही, GR बघितला हो, GR बघितला का? GR बघितला, खरं आहे ना? आहे ना?